नवी मुंबईमध्ये सिडकोच्या 5,000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीकडून दखल घेण्यात आली आहे। या समितीनं महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी हे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे दिले। सोशल मीडियावरील पोस्टमधून रोहित पवारांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना लक्ष्य केलं। ट्विटमध्ये नाव न घेता शिरसाट यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, आता दाढ दुखणं थांबलं असेल तर पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे उत्तर देणार का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला। सेंट्रल एम्पावर्ड कमिटी जी या देशाचे सुप्रीम कोर्ट यांनी जी बनवलेली आहे, त्यांच्याकडनं एक पत्र या आंदोलनाचं आणि आमच्या पत्राचं दखल घेऊन एक पत्र CS साहेबांना आलेलं आहे की याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जमीन ही सरकारची आहे। ही जमीन सरकारची असताना बिवलकर परिवाराला दिलीच कशी, असे ताशिरे या पत्राच्या माध्यमातून सरकार राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाली म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने तिथं लगावलेले आहेत। त्यामुळे आम्ही इथं असणाऱ्या CS साहेबांना भेटून त्यांना विनंती केली, या पत्राची दखल आपण घ्या। त्यांच्यापर्यंत ते पत्र पोहोचलं नव्हतं, पण आम्ही जे कमिटीचं पत्र हे CS साहेबांपर्यंत पोहोचवले